जनता सिलेंडरच्या रांगेत मुख्यमंत्री कुठे आहेत राऊतांचा सवाल तर सिलेंडर पुरवठा सुरळीत बडबड करणाऱ्यांनी बदनामी थांबवावी फडणवीसांचं राऊतांना प्रत्युत्तर। गॅस सिलेंडरच्या मुद्द्यावर काँग्रेसकडून लोकांना भडकवलं जातंय। सिलेंडरसाठी रांगा लावणं विरोधकांचं षडयंत्र। देवेंद्र फडणवीसांचा काँग्रेसवर गंभीर आरोप। राज्यात घरगुती गॅस सिलेंडरचा काळा बाजार। विदर्भ मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रात झाडाझडती अनेक सिलेंडर जप्त। राज्यात सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांच्या भर उन्हात रांगा। ठाणे पुणे नागपूर वर्ध्यात सिलेंडरचा तुटवडा। ग्राहकांची एजन्सी बाहेर गर्दी। गॅस सिलेंडर मिळत नसल्यानं कोळशाला मागणी। शहरासह ग्रामीण भागात शेगड्यांचा वापर। कोळशाच्या दरात 5 ते 10 रुपयांची वाढ। गॅस सिलेंडरच्या टंचाईमुळे बाजारात इलेक्ट्रिक शेगडीची मागणीत प्रचंड वाढ। 4 दिवसात 5 लाख इंडक्शन कुकटॉपची विक्रमी खरेदी। अनेक कंपन्यांनी लावले आउट ऑफ स्टॉकचे फलक। इंधन पुरवठ्याचा राज्यातील धार्मिक स्थळांना फटका। शिर्डीच्या साई संस्थानात 2 ऐवजी 1च लाडू तर भोजनातून डाळ भात गायब। 2 पैकी 1च भाजी मिळणार। गॅस तुटवड्याचा वृद्धाश्रमासह अनाथाश्रमांना फटका। नाशिकच्या वृद्धाश्रमाचा गॅस पुरवठा बंद। प्रशासनाकडे मदतीची हाक। बारामतीतील 17 जानेवारीची बैठक विलिनीकरणाची तारीख ठरवण्यासाठीच निर्णय शरद पवारांना सांगणं शिल्लक होतं। जयंत पाटलांचा टू द पॉइंट मुलाखतीत मोठा दावा।